असं म्हणतात की देवामध्ये तुमची सुरक्षितता, यश आणि शांती शोधा. फक्त तेव्हाच ती तुमच्याकडून कधीही हिरावून घेतली जाऊ शकत नाही. काय आपण सुरक्षित आहात? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 सर्व सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, सुरक्षा या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. जितके जास्त आपण यावर बोलू तितके जास्त आपण असुरक्षित आहोत अशी भावना आमच्यामध्ये तयार होते. सुरक्षा ही देशाला हवी असते आणि रस्त्यावरून फिरणाऱ्या एखाद्या अबलेला, तसेच अगदी लहान मुलीला देखील हवी असते. आपल्या या आधीच्या अध्ययनात आपण ख्रिस्ती दानाबद्दल अभ्यास केला होता. आता आपण दुसऱ्या एका परंतु तितक्याच महत्त्वाच्या विषयाकडे पाहणार आहोत. या अध्ययनात आपण ख्रिस्ती सुरक्षेविषयी पाहणार आहोत. सुरक्षा म्हटली की शस्त्रांबद्दलही बोलले जाते, म्हणून आपण कोणती आत्मिक शस्त्रे बाळगावी हे देखील पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही करिंथकरास दुसरे पत्र ह्याच्या 10व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. पवित्र शास्त्रातल्या एका अशा मंडळीचा आम्ही अभ्यास करीत आहोत की जिची परिस्थिती आमच्या आजच्या मंडळांसारखीच आहे. या पुस्तकाचा अभ्यास करताना आमच्या मंडळांसमोर जणू काही आरसा ठेवलेला आहे. खरोखर देवाचे वचन आरशाप्रमाणे आहे. ते आम्हाला यासाठी देण्यात आले आहे की त्यामधले आमचे प्रतिबिंब आम्ही पाहावे व स्वतःचे आध्यात्मिक जीवन नीटनेटके करावे. आमच्या मंडळांशी साधर्म्य सांगणारी ही करिंथातील मंडळी आहे व या मंडळीतल्या दैहिक आत्मिक समस्या, पौलाने केलेला बोध, पौलाचा त्यांच्याविषयीचा कळवळा, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. आता आपण या पुस्तकाचे अभ्यासाच्या सोयीसाठी 3 विभाग पाडले आहेत. पहिल्या विभागामध्ये आपण ख्रिस्ती जीवन पाहिले. दुसऱ्या विभागात ख्रिस्ती देणे किंवा दान ह्याविषयी पाहिले. आता आपण तिसऱ्या विभागाचा अभ्यास करणार आहोत व त्याला ख्रिस्ती सुरक्षा असे आपण म्हणूया. या विभागाची मध्यवर्ती कल्पना आहे प्रेषित पौलाच्या प्रेषितपणाची अधिकृतता. हा भाग अतिशय वेगळा आहे व या विभागाचा सूर आणि शैली इतकी वेगळी आहे की काही टीकाकारांना हा पौलाच्या 3ऱ्या पत्राचा सुरुवातीचा भाग वाटतो. परंतु माझा या गोष्टीवर विश्वास नाही आणि या तीव्र बदलाचे कारण दुसरे असू शकते. आपण पाहिले की करिंथातल्या मंडळीमध्ये फूट पडलेले होते. पौलाने त्यांना जे पहिले पत्र लिहिले त्यात तो त्यांना लिहितो. 1 अध्याय 11व्या वचनात, कारण माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला क्लोवेच्या माणसाकडून कळले आहे. मंडळीतल्या बहुसंख्य लोकांना पौलाच्या अधिकाराविषयी आदर होता आणि एक छोटासा समूह त्या मंडळीत असा होता की जे पौलाचा विरोध करीत होते आणि त्याचा अव्यय करीत होते. असे वाटते की या करिंथकरास दुसऱ्या पत्राचे पहिले 9 अध्याय पौलाने त्या बहुसंख्य लोकांना उद्देशून लिहिले व 11 आणि 12 हे अध्याय तो उरलेल्या त्याला विरोध करणाऱ्यांना उद्देशून लिहित आहे. जसे दिवसाच्या प्रकाशातून अंधारात जावे तसा हा बदल आहे. या विभागात आम्हाला दिसते की प्रेषित पौल आपल्या प्रीतीने ओथंबलेले हृदय उघडे करून दाखवित आहे. माणूस म्हणून व सुवार्तिक म्हणून तो आपल्या अंतःकरणातील विचार व्यक्त करीत आहे. या विभागामध्ये श्रोत्यांनो, पौलाच्या व्यक्तिमत्वाचे ते स्वरूप आम्हाला दिसते. ते यापूर्वी कधीच दिसले नव्हते, कारण या विभागामध्ये तो आपल्या प्रेषितपणाचे समर्थन करीत आहे. वाचूया श्रोत्यांनो 10वा अध्याय आणि 1 वचन. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर करिंथकरास दुसरे पत्र 10वा अध्याय 1 वचन पहा. मी पौल तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कडकपणे वागतो. तो मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हाला विनंती करीतो. श्रोत्यांनो, आपणाला आठवतच असेल की पौलाने बोधपर सुधारणेविषयी पत्र लिहिले होते
जे अल्पसंख्याक या मंडळीत होते त्यांनी त्याबद्दल त्याच्यावर कडक टीका केली. ते म्हणत होते, पॉल फार मोठमोठ्या गोष्टी लिहितो, परंतु तो आमच्यात असल्यावर तो एक साधारण व्यक्ती आहे. या लोकांना पॉल ख्रिस्ताच्या सौम्यतेने व लीनतेने विनंती करतो. पॉल करिंथामध्ये तंबू बनवणारा म्हणून आला व त्याने आपला भार कोणावर पडू दिला नाही. तसे व्हावे अशी त्याची इच्छा नव्हती. तो दिवसभर बाजारामध्ये काम करीत असे, त्यामुळे तो घामाने चिंब होई आणि त्याचे हात मळीन होत. तो तेथे काम करीत होता व येणाऱ्या जाणाऱ्या शेकडो लोकांशी बोलतही होता. यामुळे करिंथातील लोक त्याच्याविषयी म्हणत असतील, हा काही प्रेषित नाही. त्याच्याकडे पहा, तो एक तंबू बनवणारा आहे. तो एक फक्त साधारण माणूस आहे. होय श्रोतांनो, तो एक साधारण माणूस असला तरी तो प्रेषितही होता. तो इतर कोणाही माणसासारखा दिसत होता. तो त्याच्या हाताने कष्ट करीत असल्यामुळे लोक त्याच्याकडे तुच्छतेने पाहात. म्हणून जेव्हा तो म्हणाला, मी पॉल तुम्हाला ख्रिस्ताच्या सौम्यतेने व लीनतेने विनंती करतो, तेव्हा तो प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर असताना जसा होता तसा दिसतो. तो पुढे लिहितो, जो मी तुम्हा समक्ष असताना तुम्हामध्ये दीन असतो. पॉल दिसण्याच्या बाबतीत काही विशेष नव्हता. तो एक साधारण माणूस, तंबू बनवणारा माणूस होता. म्हणून करिंथातले लोक सहज म्हणत की तो आमच्यासह असताना तो दीन असतो, परंतु तो जेव्हा आम्हाला लिहितो तेव्हा तो धैर्यवान असतो व अधिकाराने लिहितो. तो स्वतःला काय समजतो? पॉल ख्रिस्ताच्या लीनतेने व सौम्यतेने लिहितो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने कधी स्वतःच्या संरक्षणासाठी आवाज काढला नाही. तो दिसण्याच्या बाबतीत फार विशेष नव्हता. चित्रकार जसे त्याचे चित्र काढतात तसा तो काही वेगळा नव्हता. त्याच्या डोक्याभोवती कसले वलय नव्हते. तो सौम्य व दीन होता व त्याच्या शिष्यांनी तसेच असायला हवे. विश्वासणाऱ्यांना एकत्र बांधणारी हीच गोष्ट आहे, सौम्यता व लीनता. पॉल त्यांना लिहितो, माझ्या दिसण्यावरून फसू नका. त्याला प्रेषितपणाचा अधिकार होता. त्याच्यावर एक दैवी सेवा सोपवून देण्यात आली होती. तो अधिकाराने बोलत होता. दैवी सामर्थ्याची जाणीव त्याला होती व त्या सामर्थ्याचा तो उपयोग करीत होता. पॉल या करिंथकरांना सांगत आहे की त्यांनी त्याला अधिकाराचा वापर करण्यास भाग पाडू नये आणि त्याला पुन्हा सौम्यतेने व लीनतेने यायला आवडेल. तो या लोकांना कळकळीची विनंती करीतो की त्याला त्याच्या दिसण्यावरून त्यांनी तो कसा आहे, काय आहे हे ठरवू नये. मला नाही वाटत की देवाच्या सेवकाने त्याचे वेगळेपण दाखविण्यासाठी विशिष्ट प्रकारे पोशाख करण्याची गरज आहे. त्याने स्वतःचे सेवकत्व त्याच्या राहण्याच्या पद्धतीवरून आणि देवाचे वचन गाजवून पटवावे. आज जी वृत्ती आम्हाला मंडळीतल्या काही लोकांमध्ये आढळते तीच ह्या लोकांमध्येही आढळत होती. देवाचे वचन शिकविणाऱ्या देवाच्या सेवकाचा अपमान करणे त्यांना आवडत असे. श्रोत्यांनो, या बाबतीत सैतान फार चतुर आहे. सध्या तो देवाच्या वचनावर हल्ला करीत नाही. आजकाल देवाच्या वचनामध्ये बहुसंख्य लोकांना रुची आहे. म्हणून सैतान देवाचे वचन गाजविणाऱ्या देवाच्या सेवकाच्या नावावर हल्ला करतो. म्हणजे त्यांचे नाव धुळीस मिळविण्याचा प्रयत्न करतो. त्या सेवकाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. पौलाच्या बाबतीतही तेच झाले. जर एखादा देवाचा सेवक अशा लोकांकडे दुर्लक्ष करीत असेल तर तो नक्कीच संकटात पडतो. श्रोत्यांनो, ही सैतानाची पद्धत आहे. पॉल या लोकांना काय म्हणतो ते आपण 2 वचनात वाचूया. 10वा अध्याय 2 वचन. माझी मागणी असे आहे, आम्ही देह स्वभावाने चालणारे आहो असे कित्येक लोक मानतात. असे लोक माझ्या समोर आल्यावर त्यांच्याशी कडकपणे बोलावेसे मला वाटण्याचा संभव आहे. तेव्हा कडकपणाने बोलण्याचा माझ्यावर प्रसंग आणू नये. पॉल या वचनाद्वारे या टीका करणाऱ्यांना सांगत आहे की जरी तो तंबू तयार करण्याचे काम करीत असला व त्याचे हात मलिन झाले असले तरी त्यांनी असे समजू नये की तो देहाला अनुसरून चालणार आहे. कारण या लोकांनी पौलाचे मूल्यमापन तंबू तयार करणारा असे केले होते. पॉल प्रेषित होताच, परंतु तो अत्यंत सुशिक्षित, गमलिएलच्या मार्गदर्शनाखाली शिकलेला, ग्रीसमधील प्रसिद्ध तत्ववेत्यांशी वाद घालू शकणारा एक बुद्धिमान व्यक्ती होता. कोणावर आपला भार पडू नये व सुवार्ता सांगता यावी म्हणून तो तंबू बनविण्याचे काम करीत होता. आजही सुशिक्षित व बुद्धिमान देवाच्या सेवकांकडे किंवा उपदेशकांकडे पाहण्याची लोकांची हीच प्रवृत्ती आहे. त्यांना वाटतं की या देवाच्या सेवकांची, उपदेशकांची इतर काही काम करण्याची पात्रता नाही व जे काही ते करतात त्याला फारशी बुद्धी लागत नाही. हा या लोकांचा अत्यंत चुकीचा समज आहे. पौलाकडेही त्याच्या काळातले लोक तुच्छतेने पाहत असत.
व तो एक केवळ तंबू बनवणार आहे, या पलीकडे त्याचे काही एक महत्त्व नाही असे काही लोकांना वाटत होते. परंतु श्रोतांनो, पॉल आपले प्रेषितपण पटवून देताना काय म्हणतो ते 3रं वचन आम्हाला सांगतो. तो म्हणतो, कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो. देह या शब्दासाठी मूळ ग्रीक शब्द आहे सॉर्क्स व त्याचा 3 अर्थांनी वापर केला जातो. म्हणजे शरीर, आपल्या हाडामासाचे जे शरीर आहे ते. दुसरा अर्थ मानसिक अशक्तपणा व दैहिक म्हणजे जो पतित स्वभाव आपल्यामध्ये आहे तो. म्हणजे हा शब्द शारीरिक किंवा मानसिक किंवा आत्मिक अर्थ अभिप्रेत करतो. पॉल या शब्दाचा उपयोग 3 अर्थाने करतो, परंतु बऱ्याचदा तो दैहिक किंवा पतित स्वभाव या अर्थाने त्याचा वापर करतो. उदाहरणार्थ रोमकरासपत्र 7वा अध्याय आणि 18व्या वचनात तो म्हणतो, रोमकरासपत्र 7वा अध्याय आणि 18वे वचन, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठायी म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. श्रोतांनो, या ठिकाणी त्याला आमचा पतित स्वभाव अभिप्रेत आहे. तो आत्मिक अर्थाने या शब्दाचा वापर करतो. करिंथातल्या या आत्ताच वाचलेल्या वचनात तो देह हा शब्द मानसिक स्वभाव या अर्थाने वापरत आहे. तो म्हणतो की तो देहाला अनुसरून चालला, म्हणजे हा त्याचा एक मानसिक कमकुवतपणा आहे. मला नाही वाटत श्रोतांनो की पॉल करिंथाला मानसिक सामर्थ्याने आला. त्याचे युद्ध आत्मिक युद्ध होते. त्याने इफिसमधील मंडळीला इफिसकरासपत्र 6वा अध्याय आणि 12व्या वचनात लिहिले होते. इफिसकरासपत्र 6वा अध्याय 12वे वचन, कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे, हे ध्येय जीवनाचे.
नैसर्गिकपणा किंवा दैहिक तत्वांवर अवलंबून राहणारा एक साधारण माणूस म्हणून पॉल त्यांच्याकडे आला नाही. तो कोणती जगिक मोहीम राबवण्यासाठी करिंथास आला नाही. मानवी सामर्थ्य व प्रयत्न यांनी जाहिरातबाजी व संघटन पद्धती या पद्धतींचा वापर त्याने केला नाही. याचा अर्थ असा नाही श्रोत्यांनो की जाहिरात व संघटना यांचा उपयोग करण्यासाठी आम्हाला वेळ नाही. मी फक्त एवढेच सांगत आहे की पौलाने या गोष्टींचा वापर केला नाही. टीव्हीवर आपण पाहतो किंवा मोठ्या शहरांमध्ये जसा आम्हाला आढळतो तसा तरुण, हुशार, सुंदर, मधुर भाषा बोलणारा वक्ता पॉल नव्हता किंवा तो त्याच्या काळातल्या राजाच्या कारकिर्दीविरुद्ध मोहीम लढविण्यासाठी आला नव्हता. करिंथ शहरासाठी सुंदर व स्वच्छ शहर अशी मोहीमही त्याच्याजवळ नव्हती किंवा करिंथातल्या ख्रिस्ती लोकांच्या आमंत्रणावरून तो एखादी मोहीम राबवण्यासाठी तेथे आलेला नव्हता. पौलाने करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय आणि 2 वचनात लिहिले होते, कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त ह्याच्याशिवाय मी तुमच्या बरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला. श्रोत्यानो, पौलाची त्याच्या युद्धभूमीकडे पाहण्याची दृष्टी फार वेगळी होती. त्यामध्ये तो स्वर्गाची प्राप्ती करणार होता व नरकाचा तिरस्कार करीत होता. तो आत्मिक युद्धभूमीवर होता व त्यासाठी त्याला आत्मिक हत्यारांची शस्त्रसामग्रीची गरज होती. तो या करिंथकरांना सांगतो 4 वचनात 10 अध्याय 4 वचन, कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. या ठिकाणी पौलाने एकाच वाक्यात पुष्कळ अर्थ ठासून भरला आहे. त्याने त्याच्या आत्मिक हत्यारांची यादी या ठिकाणी दिलेली नाही. त्याने आम्हाला आमच्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीविषयी सांगितले आहे. ही शस्त्रास्त्रे आमच्या जवळ आहेत व ती फार सामर्थ्यशाली व प्रभावशाली आहेत. श्रोत्यानो, ज्या शस्त्रास्त्रांची आम्हाला गरज आहे ती तुम्हाला सांगता येतील काय? आपले पहिले शस्त्र आहे देवाचे वचन. आमचा देवाच्या वचनाविषयी दृढ विश्वास असायला हवा. देवाचे वचन आमच्या आत्म्याची तलवार आहे. तुम्हाला माहीत आहे की करिंथ हे शहर धर्म व तत्वज्ञान यांचे माहेर होते व या ठिकाणी पॉल देवाच्या वचनाची तलवार घेऊन आला. या शहरातल्या तत्वज्ञानाविरुद्ध पौलाने याच शस्त्राचा वापर केला. त्याने इफिसकरास पत्र 6 अध्याय आणि 17 वचनात लिहिले, तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. पौलाने आपली तलवार उपसली व तिच्या तीक्ष्ण धारेवर त्याने विश्वास ठेवला. इब्री लोकास लिहिलेल्या पत्रात आपण या तलवारीविषयी आणखीन स्पष्ट माहिती वाचतो. इब्री लोकास पत्र 4 अध्याय आणि 12 वचन पहा. इब्री लोकास पत्र 4 अध्याय 12 वचन, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. आणि देवाचे वचन सुवार्ता याविषयी पौलाने रोम येथील मंडळीला लिहिले. रोमकरास पत्र 1 अध्याय आणि 16 वचनात तो लिहितो, कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेलेन्याला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. आम्हीही देवाच्या वचनावर दृढ विश्वास ठेवायला हवा. देवाच्या वचनातून आम्हाला जी स्फूर्ती, प्रेरणा मिळते त्यावर आम्ही दृढ विश्वास ठेवायला हवा. आमच्या विश्वासांगीकारापेक्षा ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. आम्ही आमच्या मंडळीमध्ये उपासनेच्या वेळेस विश्वासांगीकार म्हणतो, परंतु देवाच्या वचनावर आमचा अधिक विश्वास असायला हवा. श्रोत्यानो, काही दिवसांपूर्वी एका मंडळीमध्ये एका उपदेशकाने उपदेश दिला. त्यांनी आपल्या उपदेशात नेहमीची खास वाक्ये, यमक व अनुप्रासाची वाक्ये, साहित्यातली उदाहरणे यांचा पुष्कळ वापर केला, परंतु पवित्र वचनाचा मात्र त्यांच्या उपदेशात अभाव होता. यावरूनच दिसतं की या व्यक्तीचा देवाच्या वचनामध्ये दृढ विश्वास नाही व त्यांनी देवाच्या वचनाचा आपल्या सेवेमध्ये शस्त्र म्हणूनही उपयोग केला नाही. ईश्वर विज्ञानाच्या बाबतीत मी सनातनी मताची आहे. पवित्र शास्त्र ईश्वर प्रेरित आहे. पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीचा वृत्तांत आहे, उत्पत्तीचे पुस्तक आहे असा माझा विश्वास आहे. पवित्र शास्त्राच्या प्रारंभापासून तर शेवटापर्यंत असलेल्या सर्व गोष्टींवर मी विश्वास ठेवते. श्रोत्यानो, देवाचे वचन आत्म्याची तलवार आहे व ते आमच्या शस्त्रांपैकी एक शस्त्र आहे. कधीकधी आमच्या समोर सैतान पेचात टाकणारे प्रसंग निर्माण करतो. तो आम्हाला मोहात टाकण्याचा प्रयत्न करतो.
अशा वेळेस असा मोह व पेचाच्या प्रसंगावर केवळ देवाचे वचन मात करू शकते. परंतु प्रश्न हा आहे की देवाचे वचन आम्हाला माहीत आहे काय आणि त्याच्यावर आमचा विश्वास आहे काय? सैतानाचा हल्ला परत करण्यासाठी, आमच्या आध्यात्मिक जीवनाचे रक्षण करण्यासाठी आम्हाला देवाच्या वचनाची, आत्म्याच्या तलवारीची फार गरज आहे. दुसरे महत्वाचे शस्त्र आमच्या जवळ असायला पाहिजे ते म्हणजे पवित्र आत्म्याची समक्षता. पौलाला त्याच्या दुबळेपणाची जाणीव होती आणि त्याला माहीत होते की त्याच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आला आहे व त्याला पवित्र आत्म्याचे सामर्थ्य देण्यात आले आहे. आमच्या युद्ध सामग्रीपैकी तिसरे अस्त्र म्हणजे प्रार्थना होय. या करिंथकरास लिहिलेल्या पत्रामध्ये पौलाने प्रार्थनेविषयी फार काही लिहिले नाही, परंतु तरीही पौलाचा प्रार्थनेवर फार विश्वास होता व इफिस्करांना लिहिलेल्या पत्रामध्ये तो म्हणतो, इफिस्करास पत्र 6 अध्याय 17 आणि 18 वचनांमध्ये, तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत रहा. असे म्हटले आहे की अधिक प्रार्थना अधिक सामर्थ्य आणि कमी प्रार्थना कमी सामर्थ्य. प्रार्थनेद्वारे आम्ही देवाशी संपर्क साधतो. देवाचे सामर्थ्य आम्हाला प्राप्त होते. पॉल या आत्मिक शस्त्रांच्या साह्याने काय करतो ते आपण वाचूया 5व्या वचनात. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. कित्येकदा आमच्या मनातल्या विविध व विचित्र कल्पना, विचार, तर्क व वितर्क हे आमच्या व देवाच्या मध्ये भिंतीप्रमाणे उभे राहतात व ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पाहण्यामध्ये अडखण निर्माण होते. देवाचे गौरव करण्यात अडचण निर्माण होते. सैतान असे वैचारिक व काल्पनिक तट आमच्या समोर उभे करतो, जेणेकरून आम्ही देवाच्या सन्निध जाऊ शकत नाही व त्याच्या समक्षतेचा लाभ आम्हाला होत नाही. आम्ही विश्वासात दुबळे होऊ व आम्ही देवापासून दूर जाऊ. श्रोत्यानो, अशा कल्पना व विचारांविरुद्ध आम्ही लढताना आम्हाला आमचे सामर्थ्य उपयोगाचे नाही. त्यासाठी आत्ताच सांगितलेली आत्मिक शस्त्रास्त्रे आमच्याजवळ असायला हवी. या आत्मिक शस्त्रास्त्राद्वारे आम्ही या भिंती पाडून टाकू शकतो व आमचे विचार ख्रिस्ताचे आज्ञांकित होतील असे कैद करून नेतो. पौलाने याच गोष्टीविषयी फिलिप्पिकरास लिहिले. फिलिप्पिकरास पत्र 4 अध्याय 6 आणि 7 वचनात तो म्हणतो, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. श्रोत्यानो, जेव्हा एखादा विचार, एखादी कल्पना आमच्या व देवाच्या मध्ये भिंतीप्रमाणे येत असेल, तर ती आम्ही आमच्या आत्मिक शस्त्रांनी पाडणे व ख्रिस्ताच्या आधिपत्याखाली आणणे आवश्यक असते. काय आपण देवाच्या सान्निध्य येण्यासाठी अडखळत आहात? एखादा तर्क, एखादा मोह तुम्हाला अडखळीत आहे काय? ख्रिस्ताच्या समोर त्याला सादर करा, जेणेकरून तुम्ही त्यावर विजय प्राप्त करावा. आता आपण पुढचं वचन वाचूया. 6वं वचन सांगतं, आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन कराव्यास आम्ही सिद्ध आहोत. श्रोत्यानो, तो ह्या ठिकाणी आज्ञापालनाविषयी लिहित आहे. 7व्या वचनात तो म्हणतो, डोळ्यापुढे आहे ते पहा, आपण ख्रिस्ताचे आहो असा जर कोणाला स्वतःविषयी भरोसा असेल, तर त्याने पुन्हा आम्हाविषयी स्वतःशी विचार करावा की जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहेत. पॉल या विरोधकांना सांगत आहे की जसे इतर लोक ख्रिस्ताचे आहेत तसेच आम्हीही ख्रिस्ताचे आहोत. तो पुढे 8व्या वचनात लिहितो, आमचा तो अधिकार प्रभूने तुमच्या नाशासाठी नव्हे तर उन्नतीसाठी आम्हास दिला. त्याविषयी मी काहीशी विशेष प्रौढी मिरविली तरी मला संकोच वाटणार नाही. पौलाला प्रेषितपणाचा अधिकार होता आणि तो अधिकार या लोकांना नष्ट करण्यासाठी नव्हता, तर तो त्यांच्या वृद्धीसाठी होता. म्हणजे तो त्यांच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी, त्यांना विश्वासामध्ये वाढविण्यासाठी होता. श्रोत्यानो, देवाच्या सेवकांना विरोध करणाऱ्या बऱ्याच लोकांना आज हे समजून घेण्याची गरज आहे. मला असे अनेक लोक माहीत आहेत जे देवाच्या सेवकाच्या अधिकाराविषयी शंका घेतात, त्यांना तुच्छ समजतात व त्यांच्या ज्ञानापेक्षा स्वतःचे ज्ञान फार अधिक आहे असा त्यांचा स्वतःविषयी गोड गैरसमज असतो. परंतु पॉल या ठिकाणी सुचवत आहे
की असा अधिकार लोकांच्या आध्यात्मिक वाढीसाठी असतो. त्यांचे उपदेश व बोध ही त्यांना त्यांच्या विश्वासात वाढवण्यासाठी असते. श्रोत्यानो, आज आम्हाला देवाच्या सेवकांना योग्य तो मान द्यायचा आहे, त्यांचा आदर करायचा आहे. त्यांच्या बाबतीत जे गैरसमज आहेत ते दूर करायचे आहेत, जेणेकरून आमची आध्यात्मिक वाढ व्हावी आणि देवाचे गौरव व्हावे. जे देवाचे सेवक आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावे. परमेश्वर ह्या विषयात आपले सहाय्य करो आणि आपणाला आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन एका वेगळ्या स्तरावर आम्हास पोहोचविणारे झाले असेल. आज आपण पाहिले की देवाचे वचन आणि प्रार्थना या शस्त्रांची गरज आहे. या दोन्ही गोष्टी आम्हाला सुरक्षा देणाऱ्या आहेत. आम्ही हे देखील पाहिले की पौलाला प्रेषितपणाचा अधिकार का दिला होता. आम्ही हे जाणले पाहिजे की देव आपल्या सेवकांना असे अधिकार देतो जेणेकरून आमची उन्नती व्हावी. प्रियांनो, आज आपण विचार करूया की देवाच्या सन्निधी येण्यासाठी आपणास काही अडखळण आहे काय? जर असतील तर ही अडखळणं दूर करण्यासाठी आमची काय कृती असणार आहे? आपण विचार कराल काय? आपण प्रार्थना करू. आम्हाला आत्मिकरित्या सबल करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणांपाशी येत आहोत. प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे तुझ्या सानिध्यामध्ये येणं, तुझ्या सानिध्यामध्ये राहणं आमच्यासाठी सुरक्षा आहे. होय प्रभूजी, आणि म्हणूनच जे आजचं वचन ज्याच्याद्वारे बापा तू आमच्या अंतःकरणाला स्पर्श केलेला आहेस, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये आम्ही सातत्यानं तुझ्यामध्ये वाढणारे, तुझ्या सानिध्यामध्ये राहणारे व्हावं, यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. तुझी वचनं आणि प्रार्थना याद्वारे प्रभूजी आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येऊ शकतो आणि याच गोष्टी आम्हाला संरक्षण देखील देऊ शकतात. आणि म्हणूनच प्रभूजी आज आम्ही निश्चय केलेला आहे, तुझ्यामध्ये राहत असताना प्रभूजी ही शस्त्र आम्ही बाळगण्यासाठी सिद्ध व्हावं. प्रभूजी आम्ही निश्चय करतो प्रभूजी यामध्ये योग्य रीतीने वाटचाल करण्यासाठी, प्रभूजी आमच्यामधील प्रत्येक उणेपणा दूर करण्यासाठी आम्ही निश्चितपणे आम्ही धडपड करू, आम्ही संघर्ष करू, आम्ही झटू. प्रभूजी तू सहाय्य करणार आहेस या विश्वासामध्ये आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो आणि या विनंत्या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. सैतानाच्या डावपेचांपुढे टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.